नमस्कार मित्रांनो. आज दिनांक 10 मार्च 2026. आपण आजच्या मार्केटचं अनालिसिस करूया वन डे पासून. ओके. अच्छा, वन डे ला ऍक्च्युली बाय जर बघितले ना आपण, तर वन डे चे बायज जे आहे ते बुलिश आहे. ओके. 76 630 87. वन डे ला बायज बुलिश दिसत आहे. ऍक्च्युली साइडवेज मुवमेंट आहे या ठिकाणी, बट बुलिश आहे. जो मार्केटचा जो सेटअप आहे हे बघा, तर साइडवेज आहे, बट एक बुलिश मुवमेंट मध्ये आहे. बरोबर. सो आता आपण वन डे ला दिसतंय की बायस बुलिश आहे. 4 ओव्हरला बघूया. 4 तासाला आपल्याला काय दिसतंय. आता बघा इथं प्रॉब्लेम काय आला. हा होता करंट सेटअप, हा हाय आणि हा लो. ओके. तो इथं काय झालंय, ब्रेक झालाय या ठिकाणी. थोडक्यात काय, टीआरएस झालाय. ओके. म्हणजे 4 तास सांगतो की सेलिंग आहे. आणि महत्वाचा मुद्दा काय, इथे जर तुम्ही व्यवस्थित बघितलं, ते बघा इथे एफपीजी होता सेल साईडचा. ओके. आणि इथं वरती काय आहे, ऑर्डर ब्लॉक आहे, ऑर्डर ब्लॉक आहे. ओके. आता मार्केटने याला स्वीप केलंय, म्हणजे आता 4 तास काय सांगतोय, काहीतरी करेक्शन खाली येऊ शकतं. म्हणजे मार्केट खाली येऊ शकतं बुवा असं 4 तास आपल्याला सांगतोय. 4 ओव्हर कॅन्डल आपल्याला सांगतोय. ओके. आता आपण 1 तासाला बघूया काय सांगतो. 1 तास. 4 तास पण सेलिंग सांगत होता आपल्याला, बट आता आपण 1 ओव्हर बघूया. ओके ओके. हे बघा इथे पण ऍक्च्युली काय झालंय, स्ट्रॉंग टीआरएस झालेला आहे या ठिकाणी. आपला 4 तासाला. ओके. 4 ओव्हरला सेलिंग होता. हा आपला इमिजिएट झोन होता, सेलिंगचा इमिजिएट झोन. सेलिंगचा मार्केट त्यालाच रिस्पेक्ट करून खाली येत आहे, खाली येत आहे, खाली येत आहे. एकदा, दोनदा, तीनदा, 4 5 वेळेस त्याला रिस्पेक्ट केला आहे. ओके. आणि 1 ओव्हरचा जो आपला टीपी आहे तो हा होता. अरे पण टीपी पण डन नाही झालंय, म्हणजे मार्केट काय सांगते, सेल साईडला येऊ शकतं. ओके. कोण सांगते आपल्याला, 4 ओव्हर्स आणि 1 ओव्हर. ओके. 15 मिनिटाला जर आपण चेक केलं, आता 1 मिनिट, 15 मिनिटाला आपण बघूया मार्केटचा सेटअप काय सांगतो. 15 मिनिटला जर आपण व्यवस्थित चेक केलं, तर 15 मिनिटाला दिसतंय आपल्याला, हा होता तुमचा लास्ट सेटअप. ओके. जोपर्यंत हा हाय ब्रेक होत नाही तोपर्यंत मार्केट तुमचं अप ट्रेंडला जाणार नाही. ओके. आणि इथे होता तुमचा एक लोअर लो मार्केटने तयार केला होता बघा. तर प्रॉब्लेम काय माहितीये का, ह्या झोन मध्ये या हाय, या लोअर हाय आणि या लोअर लो मध्ये मार्केट फिरतंय. बरोबर. आता इथं वेवचं लफडं असं आहे, 1 मिनिट बघा. अं, इथं सेकंड वेव तयार झाली, म्हणजे मार्केट कुठे गेलं, अप साईडला. ओके. त्यानंतर पुन्हा इथे काय झालं, हे बघा, अप साईडला गेल्यामुळे हा तुमचा काय झाला, स्ट्रॉंग टीआरएस पॉइंट, फ्रॅक्टल झोन. जसे वरती गेलं तिथं खाली तुमचा काय तयार झाला, हा झोन तुमचा डिमांड झोन तयार झाला, जो इथं वर्क झाला, जो इथं इथे पण वर्क झाला, इथेही वर्क झाला. ओके. आता कंडिशन काय आहे, इथं जर टीआरएस झाला होता,
इथं पण स्ट्रॉंग टीआरएस झाला ना. स्ट्रॉंग टीआरएस झाल्यामुळे आता इथून हा जो वरचा पॉइंट आहे तो आपला होईल आपला सप्लायचा पॉइंट बघा. तर सप्लाय पासून सिनारिओ काही आहे का आपण बघू. हा होता हा डन झालाय. म्हणजे आपल्याला इथं एक फ्रॅक्टलचा झोन बघायला भेटेल सेलिंगसाठी या इंटरनल मार्केटमध्ये. बघ या इंटरनल मार्केटमध्ये हे बघा हा झाला आपला फ्रॅक्टल झोन सेलिंगसाठी. ओके. म्हणजे हा झाला आपला वरती सप्लाय, हा होता आपला खाली डिमांड. ओके. त्यानंतर झालं काय, परत रिट्रे करेक्शन आलं, वरती गेलं वरती गेलं वरती गेलं. हे बघा हा सप्लाय घेतला इथून खाली आला. अरे यार फार 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 कन्फ्युज आहे बरं का 15 मिनिटामध्ये. कारण की एक प्रत्येक वेळेस स्ट्रक्चर चेंज झालंय बघा. हा आपला वीक टीआरचा सेकंड सेटअप म्हणजेच काय स्ट्रक्चर चेंज. त्यानंतर पुन्हा इथं काय झाला, तो ब्रेक झाला म्हणजे परत स्ट्रक्चर चेंज. पुन्हा बघा वीक टीआरचा सेकंड सेटअप म्हणजेच काय पुन्हा स्ट्रक्चर चेंज. पुन्हा सगळी लिक्विडिटी घेतली म्हणजे पुन्हा काय झालं टीआरएस झाला. टीआरएस झाला म्हणजे आता हा पॉईंट तुमचा कोणता असणार आहे इथे, हा सेलिंगचा. इथे बघा हा जो सप्लाय आहे तुमचा तो कुठे येणार, इथे येणार, खाली येणार. हे बघा इथे याला मार्केटने ब्रेक केलं म्हणजेच काय, या सप्लायला मार्केटने ब्रेक केलं म्हणजेच काय, आता खालून सुरू होणार तुमचे डिमांड. आणि तुमचं जे स्ट्रक्चर आहे 15 मिनिटामध्ये सध्या ते स्ट्रक्चर सांगते की मार्केट अप साईडला जाणार आहे 15 मिनिटामध्ये. किती मिनिटामध्ये, 15 मिनिटला. तर आपण काय करूया, 15 मिनिटला आपण बायचे झोन आपण ड्रॉ करूया. बघा हा आता हायर आहे, हायर लो नाही, इथं रिट्रेसमेंट आहे का, हो आहे रिट्रेसमेंट. हायर आहे, हायर लो. ओके. स्ट्रॉंग टेअर्स केला, परत वरती हायर आहे, हायर लो, हायर आहे, हायर लो आणि हायर आहे. ओके. तर करंट सेटअप बघा आपला, करंट झोन आपल्याला दिसत आहे इथे. हा हा झाला आपला करंट सेटअप. ओके. तर करंट सेटअप मध्ये बघा आता वरती जो होता ना, हा होता तुमचा सेलिंग झोन. हे बघा सेलिंग झोन आहे, त्याला स्वीप केलाय म्हणजे त्याची लिक्विडिटी घेतलेली आहे, बरोबर. बट आता आपल्याला जर बाईंगचे झोन बघायचे असतील तर बघा बाईंग झोन आपण इथे बघूया. ओके. 15 मिनिटला बाय झोन. ठीक आहे, आता आपला ब्रेकआउटचा झोन आहे इथे, बरोबर. हा झोन एक आहे बाय साईड साठी. आय थिंक हा 1 ओव्हरला पण आहे जो मी ग्रुपवर दिला आहे बघा, बरोबर. इथं जर कन्फर्मेशन भेटलं तर एक बाय साईडला मुवमेंट आपण बघू शकतो. बाकी इथे खाली कुठेच नाहीये. बाकी मग इथं तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, एक फ्रॅक्टल घेऊ शकता बाय साईडला. हे बघा हे 15 मिनिटचे झोन आहे, बरोबर. हे पण मी ना हो ग्रुपला शेअर करतो, 1 मिनिट. हे झाले 15 मिनिटचे झोन. 15 मिनिट झोन. ओके. बघा आता इथे काय झालं, सध्या 15 मिनिटामध्ये हे दोनच झोन आपल्याला भेटले. सो बघू आता इथं जर आपल्याला काही कन्फर्मेशन मिळालं तर आपण इथे काय करायचं आहे, बाय साईडची एंट्री प्लॅन करायची आहे. ओके. इथं आपण बाय साईडला एंट्री घेऊ शकतो. हे बघा अजून टीआरएस नाही झाला, टीआरएसचं कन्फर्मेशन नाही मिळालं. ओके. हा. हे बघा इथे वीक टीआरएस मिळाला. सो इथं आपली एक एंट्री प्लॅन होऊ शकते. हे बघा इथं काय झालं, वरती गेला, इथे वीक टीआरएस मिळाला, तर आपली अशी एक एंट्री प्लॅन होऊ शकते, बरोबर. हे बघा या पद्धतीने. आणि टिप्पी जो आहे तो सेटअप प्रमाणे तुम्ही 15 मिनिटाचा ठेवू शकता, बरोबर. हे बघा अशा पद्धतीने. बट शक्यतो एंट्री प्लॅन कुठं करायची, स्ट्रॉंग टीआरएस. हा झाला वीक टीआरएस, बरोबर. हे बघा हा आहे आपला स्ट्रॉंग टीआरएस पॉईंट. इथे तुम्ही एक एंट्री प्लॅन करू शकता.
1 मिनिटाच्या कन्फर्मेशन 1 मिनिटला या स्ट्रॉंग टीआरएसला आपण एंट्री प्लॅन करू शकतो, किंवा हा जो वीक टीआरएस कन्फर्मेशन आहे इथेही आपण एंट्री घेऊ शकतो, काही अडचण नाही बघा. इथे इथे जे वीक टीआरएसचं कन्फर्मेशन आपल्याला मिळालं आहे, तुम्हाला दाखवतो, 1 मिनिट दाखवतो मी बघा. कन्फर्मेशन कसं होतं, इथून मार्केट वरती गेलं वरती गेलं वरती गेलं बघा, इथं स्मॉल स्विंग झाला आणि इथं हा ब्रेक झाला. म्हणजे काय झालं, हे होतं वीक टीआरएसचं कन्फर्मेशन, बरोबर. येस. बट हे होईल आपलं वरती स्ट्रॉंग टीआरएसचं कन्फर्मेशन. वीक टीआरएस झाला तरी आपण बाय करू शकतो. फक्त इथं एकच कंडिशन नाहीये, लक्षात घ्या प्रत्येकाने. कोणती, जे आपल्याला पाहिजे ते म्हणजे कोणतं, टीआरएस विथ एफयूजी, हे कन्फर्मेशन आपल्याला पाहिजे असतं. सो हे जरी भेटलं तर एक म्हणजे डबल कन्फर्मेशन असतं एफयूजी असला तर. नाही तर आपण एक छोट्याशा रिस्कवरती इथं आपण एंट्री प्लॅन करू शकत असतो. आणि जो टीपी आहे तो आपला 15 मिनिटाचा. हे बघा, 15 मिनिटचा हाय किंवा 15 मिनिटचा हा पीयूआय पण आपण टीपी ठेवू शकतो, काय अडचण नाही. तरी चांगला रिस्क रिवॉर्ड आपल्याला भेटतोय. किती भेटतोय, 1:5चा. अरे यार, पण आता ही चालू आहे रेकॉर्डिंग, लाईव्ह होत नाहीये. इथं तुम्हाला आता देणं म्हणजे, इथं ऑलरेडी हा झाला रिस्क फ्री झाला आहे. ठीक आहे, हा रिस्क फ्री होऊन गेलेला आहे. पण ठीक आहे, काय अडचण नाही. फक्त तुम्हाला झोन तर दिले आहे मी. झोन मध्ये बघा मित्रांनो, आता इथं जर हे कन्फर्मेशन मिळालं ना, तर ठीक आहे, चला तरी पण मी ग्रुपवरती एंट्री शेअर करतो, काही अडचण नाही. बट टार्गेट तुम्हाला सांगितलं कोणतं, 15 मिनिटाचा जो वरचा पीओआय आहे तो आपण टीपी ठेवू शकतो. ऍक्च्युली हाय पण आपण बरोबर का बघा, ऍक्च्युली टीपी कोणता सांगतो, हा हायर हाय, म्हणजे याची पूर्ण लिक्विडिटी. बट प्रॉब्लेम काय आहे, आता सेलिंग झोन वरून परत येतोय ना, सेल साईडनी थोडं परत रिव्हर्स फिरतोय. त्याच्यामुळे मग रिस्क घेण्यापेक्षा आपण वरचा पीओआय पण आपण टीपी ठेवू शकतो. ओके, तर ठीक आहे, चला हे एक वीक टीआरएसचं कन्फर्मेशन होतं. आता बघा इथे स्ट्रॉंग टीआरएस पण झालाय. ओके, स्ट्रॉंग टीआरएस झालेला आहे. सो आता आपली एंट्री कुठं प्लॅन होऊ शकते बघा. येस, लक्ष द्या. हा झाला आपला बघा, मार्केट वीक टीआरएस देऊनच वर वर चाललेला आहे. 1 मिनिट मी करतो, डिलीट करतो 1 मिनिट रिसिव्हर. तुम्हाला मी रिएंट्रीचा झोन सांगतो. ओके, बघा हा जो झोन मी मार्क केला आहे ना, बाय झोन, हे बघा, हा रिएंट्रीचा एक्स्ट्रीमचा झोन आहे. कोणता आहे, एक्स्ट्रीम. ओके, आणि इमिडिएट मग आता आता इथे बघा, आता इथे इमिडिएट तयार झाला बघा या ठिकाणी. मग इथं तुम्ही घेऊ शकता एक्स्ट्रीम आणि इमिडिएट. एक्स्ट्रीम ओळखणं सोपं आहे, फक्त थोडं इमिडिएटला थोडा प्रॉब्लेम येतो, बरोबर. तर त्याची प्रॅक्टिस आपण केली पाहिजे, बरोबर. बघा, हा चाललंय वीक टीआरएसच्या कन्फर्मेशन ते वर चाललेलं आहे. पण आता इथे इथं कुठे एंट्री प्लॅन करून फायदा नाहीये. पण ठीक आहे, आता ही ऍक्च्युली रेकॉर्डिंग होते, तुम्हाला रेकॉर्डिंग पोहोचायलाच वेळ लागेल. पण ठीक आहे, बघा चांगला 60-70 पीप भेटले इथं. पण ठीक आहे, असं चला, हे झाले आपले काय, तुम्हाला पूर्ण दिवसाचे मी झोन मार्क करून देतो बघा. हे होते आपले 15 मिनिटाचे. ओके, मी हे करतो डिलीट आता. टेन्शन नाही घ्यायचं, एंट्री गेली म्हणजे भरपूर एंट्री दिवसभरातून भेटत असतात आपल्याला. हे बघा, हे आहे करंट आपले, हे बघा, हे झाले आपले करंट सध्याचे 15 मिनिटाला या सेटअपचे झोन. पण त्या जो करंट सेटअप चालू आहे ना, याचे झोन झाले. बाकी मग याच्या खालचे 1 ओव्हरचे आपण जर बघणार, तर 1 ओव्हरला सुद्धा सेमच झोन निघताय. हे बघा, 1 ओव्हरला सुद्धा इथं फ्रॅक्चरच निघतोय, हा पण निघतोय. आणि हा तुमचा बघा एफयूजी इथं नाही निघत आहे, नाही निघत आहे, बरोबर. हम्म. पण ठीक आहे ना, सध्या या झोन मध्ये खेळा. बाकीच बघ, खाली तर कोणतेच नाही, खाली डायरेक्ट तुमचा फ्रॅक्टर निघणार. खाली जो आहे तो तुमचा डायरेक्टली फ्रॅक्टल निघणार आहे इथे. सो नका याला जास्त इम्पॉर्टन्स देऊ नका. सध्याच्या कंडिशनला हा आपला एक सेटअप आहे. ओके, सध्याच्या कंडिशनला हा आपला एक सेटअप आहे. सो या पद्धतीनेच आपण ट्रेड करूया.
ओके. आणि लॉंगचा टीपी जर म्हटला, लॉंगचा टीपी, एक मिनिट, नाही लॉंगचा टीपी नाही ऍक्च्युली, सीआरटीनं तुमचा टीपी डन केलाय, काय अडचण नाही. हा एवढं, पण ठीक आहे, एवढं कोणी होल्ड नाही करणार. मी पण नाही करत इतकं जास्त होल्ड. हा करायचं मग कधी, हार्डली क्वांटिटीच्या 10 ते 20% पूर्ण. हम्म? बरं. तर ठीक आहे, हे आपले सध्या आहे ना 2 बायचे झोन आहे बघा. 1 ओव्हरलाही सेम आहे, 15 मिनिटला सुद्धा सेम आहे. बरोबर बघा. आता सध्या करंट मध्ये काय करायचं, 1 ओव्हर जो सेटअप झाला तर हा असणार तुमचा टार्गेट पॉईंट. हे बघा, हा हाय असणार तुमची ही लिक्विडिटी तुमचं टार्गेट पॉईंट. कारण की वरती 1 ओव्हरला हे नाहीये, काय नाहीये, पीवाय नाही, त्याच्यामुळे आपण हायराईट ठेवू शकतो 1 ओव्हर प्रमाणे. आणि जर 15 मिनिटाला जर गणित गेलं तर 15 मिनिटाला तुम्हाला सांगितलं, हे बघा, हा इथं आहे आपला 15 मिनिटचा पीओआय, नाही 15 नाही 5 ला होता वाटतं. हा, तर बघा इथे आपण हा जो पीओआय आहे ना, इथपर्यंत टीपी आपण ठेवू शकतो. रेड कॅन्डल 5 मिनिटाला 5178. ओके, हे आपलं 5 मिनिटाचं गणित आहे. हा, आणि हा 1 ओव्हरचा टीपी आहे. ब्लॅक लाईन 1 ओव्हरची आहे टार्गेट, आणि रेड लाईन ही 15 मिनिटा, सॉरी 5 मिनिटाची आहे. बरोबर. सो ठीक आहे, बघू आता. बघा ऍक्च्युली काय झालंय, लक्षात द्या सगळ्यांनी. टीआरएस पण झालाय, याला स्विप झालं, हा टीआरएस झाला. म्हणजेच काय, इथं आता आपला बनला रिएंट्री झोन. म्हणजे बघा एफपीजी बनलाय, विथ एफपीजी टीआरएस भेटलाय. 5 मिनिटाला प्रॉपर कन्फर्मेशन आपल्याला भेटलेलं आहे याचं टीआरएसचं. सो हे बघा, हा जो आहे ना ओबी, इथं ज्या वेळेस आलं इथे तुम्ही बाय करू शकता आपल्या ऑर्डर ब्लॉक मध्ये. हे बघा या बाईंग झोन मध्ये. ओके, 5 मिनिटाचं, 5 मिनिटाच्या कन्फर्मेशन प्रमाणे हे खूप चांगलं कन्फर्मेशन मिळाले आपल्याला 5 मिनिटाचं. ओके, चालेल. तर ठीक आहे, बघा तुम्हाला लवकरात लवकर रेकॉर्डिंग आहे ना ग्रुपवरती शेअर करतो. अनालिसिस बघा, त्या पद्धतीने ट्रेड प्लॅन करा. ओके, थँक्यू.